गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द एफ पी मध्ये बेटा काल आपण शेवटचा कन्सेप्ट मी तुम्हाला व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स काढायला लावली होती, राईट बेटा. आता पुढचा कन्सेप्ट लिहायचा आहे टाइप्स ऑफ आयजीबीटी. हेडिंग टाका टाइप्स ऑफ आयजीबीटी. टाइप्स ऑफ आयजीबीटी. ओके. आयजीबीटीचे बेटा दोन टाइप्स होतात डिपेंडिंग अपॉन द एन प्लस लेअर. एन प्लस लेअरच्या हिशोबाने आयजीबीटीचे माझे दोन टाइप्स होतात. पहिला कुठला बेटा सिमेट्रिक आयजीबीटी आणि अजून एक नाव आहे त्याला असिमेट्रिक आयजीबीटी. सिमेट्रिक आयजीबीटीला अजून एक नाव आहे पंच थ्रू आयजीबीटी. काय नाव आहे बेटा? पंच थ्रू आयजीबीटी. आणि असिमेट्रिकला अजून एक नाव आहे नॉन पंच थ्रू आयजीबीटी. काय बेटा? नॉन पंच थ्रू आयजीबीटी. बरं, सिमेट्रिक आयजीबीटी मध्ये काय होतो? एन प्लस लेअर प्रेझेंट असतो आणि असिमेट्रिक मध्ये ॲबसेंट असतो. एन प्लस लेअर काय असतो? ॲबसेंट. म्हणजे मग तीन फंडे सांगितले दोघांचे. पहिल्याचं नाव काय बेटा? सिमेट्रिक आयजीबीटी. त्यालाच अजून एक नाव काय? पंच थ्रू आयजीबीटी. त्यालाच अजून एक नाव काय बेटा? इन विच एन प्लस लेअर इज प्रेझेंट. त्याच्यानंतर असिमेट्रिक आयजीबीटी, अजून एक नाव नॉन पंच थ्रू आयजीबीटी आणि एन प्लस लेअर इज ॲबसेंट. पुन्हा एकदा दोन टाइप्स बोला, कुठले कुठले? सिमेट्रिक आयजीबीटी आणि असिमेट्रिक. सिमेट्रिकला अजून एक नाव पंच थ्रू, याला नॉन पंच थ्रू. त्याच्यानंतर इकडच्या साईडला बघायला गेलं तर एन प्लस लेअर प्रेझेंट असतो, इकडच्या साईडला बघायला गेलं तर एन प्लस लेअर ॲबसेंट असतो. तीन पॉईंट सांगितले बेटा. पुन्हा एकदा सिमेट्रिक, असिमेट्रिक आयजीबीटी, पंच थ्रू आयजीबीटी, नॉन पंच थ्रू आयजीबीटी, एन प्लस लेअर इज प्रेझेंट, एन प्लस लेअर इज ॲबसेंट. कळालं बेटा? चलो लिहून घ्या. आयजीबीटी कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स. आयजीबीटी कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स डिपेंडिंग अपॉन द IGBT consists of two types depending upon the n plus layer. Depending upon the n plus layer. IGBT consists of two types depending upon the n plus layer. First, symmetric IGBT. First, symmetric IGBT. ऑल मध्ये ऑब्लिक करायचं आहे. ऑब्लिक म्हणून की ऑल शब्द लिहिला तर चालेल. और त्याला अजून एक काय नाव आहे बेटा? पंच थ्रू आयजीबीटी. त्याला अजून एक नाव आहे पंच थ्रू आयजीबीटी. त्याला अजून एक नाव आहे पंच थ्रू आयजीबीटी. ऑलमध्ये लिहून घ्या. एन प्लस लेअर इज प्रेझेंट. एन प्लस लेअर इज प्रेझेंट. हे ब्रॅकेटमध्ये लिहिलं तर व्यवस्थित होईल. याला कशा टाका बेटा? ब्रॅकेटमध्ये. एन प्लस लेअर इज प्रेझेंट. पुढे सेकंड, नॉन किंवा एक काम करा, असिमेट्रिक आयजीबीटी. सेकंड लिहा असिमेट्रिक आयजीबीटी. सेकंड लिहा असिमेट्रिक आयजीबीटी. ऑलमध्ये त्याला अजून एक नाव आहे नॉन पंच थ्रू आयजीबीटी. अजून एक नाव आहे नॉन पंच थ्रू आयजीबीटी. अजून एक नाव आहे नॉन पंच थ्रू आयजीबीटी. ठीक आहे. आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये काय होईल? एन प्लस लेअर इज ॲबसेंट. एन प्लस लेअर इज ॲबसेंट. झालं बेटा? ओके. आता पुढचा माझा अतिशय महत्त्वाचा फंडा तो म्हणजे ऑपरेशन ऑफ आयजीबीटी. ऑपरेशन ऑफ आयजीबीटी पुन्हा दोन भागात. पहिलं आहे क्रिएशन ऑफ इन्व्हर्शन लेअर, सेकंड आहे कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन. जसं तुमचं बीजेटी किंवा मॉस्फेट पण दोन भागामध्ये ऑपरेशन्स होते, तसं याचं पण दोन भागात आहे. पहिला भाग कुठला बेटा? क्रिएशन ऑफ इन्व्हर्शन लेअर. सेकंड भाग आहे बेटा कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन. सेकंड पार्ट कुठला बेटा? कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन. म्हणजे ऑपरेशन माझं दोन भागात डिवाइड. पहिलं क्रिएशन ऑफ इन्व्हर्शन लेअर, सेकंड आहे कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन. ठीक आहे. आधी जेवढं झालंय तेवढं लिहून घेऊ, मग पुढचं मी सगळं एक्सप्लेन करेल बेटा. ठीक आहे. चलो क्वेश्चन टाका किंवा कन्सेप्ट लिहा. ऑपरेशन ऑफ आयजीबीटी. कन्सेप्ट लिहा ऑपरेशन ऑफ आयजीबीटी. कन्सेप्ट लिहा ऑपरेशन ऑफ आयजीबीटी. क्वेश्चन घ्या एक्सप्लेन द ऑपरेशन ऑफ आयजीबीटी. क्वेश्चन घ्या एक्सप्लेन द ऑपरेशन ऑफ आयजीबीटी. एक्सप्लेन द ऑपरेशन ऑफ आयजीबीटी. ओके. खालच्या वेळेतल्या आन्सरमध्ये द ऑपरेशन ऑफ आयजीबीटी कॅन बी डिवायडेड इंटू द two parts. The operation of IGBT can be divided into the two parts. The operation of IGBT can be divided into the two parts. First, creation of inversion layer. First, creation of inversion layer. Second, conductivity modulation. Second, conductivity modulation. Second, conductivity modulation. ओके. आता आपले काय झाले बेटा? टाईप झाले. ठीक आहे. ऑपरेशन आता सगळ्यात पहिलं कुठलं बेटा? क्रिएशन ऑफ इन्व्हर्शन लेअर. क्रिएशन ऑफ इन्व्हर्शन लेअर बद्दल बोलायला गेलं तर आधी डायग्राम काढून घ्यायचे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, डायग्राम काढून घ्यायचे, मग मी पुढचं बोलेन. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा, डायग्राम काढून घ्यायचे. डायग्राम काढून झाली आहे. आता लक्ष इकडे. आता लक्ष इकडे. कोणीही काहीच करायचं नाही. क्रिएशन ऑफ इन्व्हर्शन लेअरमध्ये तो लेअर कधी फॉर्म होतो? जेव्हा माझी VGS ची किंमत जास्त असते कोणापेक्षा? VTH पेक्षा.
तेव्हाच माझं क्रिएशन ऑफ इन्व्हर्शन लेअर. फर्स्ट मुद्दा. दुसरा मुद्दा, हा जो क्रिएशन ऑफ इन्व्हर्शन लेअर होतो हा बेसिकली एन प्लस मुळे होतो. कोणामुळे बेटा? एन लेअर किंवा एन टाईप इन्व्हर्शन लेअर म्हणतात याला काय म्हणतात बेटा? एन टाईप इन्व्हर्शन लेअर. मग एन टाईप इन्व्हर्शन लेअरमुळे बेटा एन चॅनल फॉर्म होतो. त्या चॅनलचं नाव एन प्लस एन आणि एन मायनस असतं. त्या चॅनलचं नाव काय बेटा? एन प्लस एन आणि एन मायनस असतं. बरं, हा जो काही इन्व्हर्शन लेअर होतो तो कुठल्या लेअरमध्ये होतो बेटा माहिती का? बॉडी लेअरमध्ये होतो. बॉडी पार्टमध्ये होतो. कशात होतो बेटा? बॉडी लेअर. हे 4च पॉईंट बोलायचे. ठीक आहे, याचं वर्किंग सोबत जास्त संबंध नाही आहे. कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन तुम्हाला बऱ्यापैकी वर्किंग आहे. पुन्हा एकदा 4 पॉईंट कुठले सांगितले? क्रिएशन ऑफ इन्व्हर्शन लेअर तेव्हाच होतो जेव्हा व्हीजीएसची किंमत जास्त असते. कोणापेक्षा? व्हीटीएस पेक्षा. दुसरा मुद्दा, इथे एन टाईप इन्व्हर्शन लेअर फॉर्म होतो. एन टाईप इन्व्हर्शन लेअर फॉर्म झाल्यामुळे एन चॅनल फॉर्म होतो. त्या एन चॅनलचं नाव काय असतं बेटा? एन प्लस एन आणि एन मायनस. हा एन प्लस आला, हा एन आला आणि हा एन मायनस आला. ठीक आहे. पुढचा मुद्दा, इथे जो कुठलाही याच्यामध्ये इन्व्हर्शन लेअर तो कुठे फॉर्म होतो बेटा? बॉडी लेअरमध्ये फॉर्म होतो. ॲज शोन इन द फिगर. कुठे घडलं? इथे बॉडी लेअरमध्ये घडलं. कुठे घडलं? बॉडी लेअरमध्ये घडलं. कुठे घडलं? बॉडी लेअरमध्ये घडलं. कळालं? हा पार्ट माझा कुठला झाला बेटा? क्रिएशन ऑफ इन्व्हर्शन लेअर. कुठला पार्ट झाला? क्रिएशन ऑफ इन्व्हर्शन लेअर. ठीक आहे. आता या ज्याच्याबद्दलची आपण लिखापडी लिहून घेऊ. डायग्राम काढून झालेली आहे, लिखापडी लिहून घ्या. लिखापडीमध्ये घ्या. The above figure shows the concept of creation of inversion layer. The above figure shows the concept of creation of inversion layer. The above figure shows the concept of creation of inversion layer. पुढचा point. The inversion layer is created below the SiO2. SiO2 च्या खाली बेटा, बरोबर? The inversion layer is created below the SiO2 when gate to source voltage ब्रॅकेटच्या आतमध्ये VGS when gate to source voltage ब्रॅकेटच्या आतमध्ये VGS is greater than the threshold voltage. Thresholdचं spelling THRESHOLD is greater than the threshold voltage ब्रॅकेटच्या आतमध्ये VTH is greater than the threshold voltage ब्रॅकेटच्या आतमध्ये VTH. पुढचा पॉइंट. The inversion layer is created here is a n-type inversion layer. The inversion layer created here is a n-type inversion layer. The inversion layer created here is a n-type inversion layer. Puts a point. Due to the formation of n-type inversion layer, there is also a formation of a channel. N plus n, n minus. Channelचं नाव असं लिहा. N plus dash n dash n minus. Puts a point. The inversion layer is created in the body. The inversion layer is created in the body as shown in the figure above. ओके. आता लक्ष इकडे. आता सेकंड पार्ट चालू होईल. अतिशय महत्वाचा आहे. फुल कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐकायचं. कन्सेप्ट कळाला तर एकदम मस्त वाटतं, नाही तर मग काहीच समजत नाही. ठीक आहे. पुढचा पार्ट कुठला बेटा? क्रिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन. कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन. सगळ्यात पहिला चेंज. आधीच्या याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, VGS इथे होता, राईट? म्हणजे आता यालाच बॅटरी दिलेली होती. येस ऑर नो? आता तसं नाही. इकडून गेट पासून आणि खालच्या साईडला J1 J2च्या मध्यभागी सप्लाय दिलेला आहे. ठीक आहे. पहिला चेंज बॅटरीचा. दुसरं महत्वाचं, इथून इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी इकडे येतात बेटा. हे काय इकडे आले? कोणी सांगू शकेल? ड्यू टू द क्रिएशन ऑफ इन्व्हर्शन लेअर. ऑटोमॅटिकली जेव्हा मी इथं सप्लाय दिलेला, इथं नाहीये, इथं जेव्हा मी सप्लाय दिलेला असतो, आता सपोज मी हा खालचा सप्लाय नाही दिलाय, जेव्हा मी इथं सप्लाय दिलेला होता त्यावेळेस ऑटोमॅटिकली इलेक्ट्रॉन्स जे आहेत, हा निगेटिव्ह आहे, हा पण निगेटिव्ह आहे. म्हणजे काय होईल बेटा? रिपेल होऊन ते काय होईल बेटा? पुढच्या साईडला जातील. रिपेल होऊन काय होतील? अट्रॅक्ट होईल का बेटा? नाही, ते काय ढकलले जातील म्हणजे पुढे गेले म्हणजे कुठल्या रिजनमध्ये गेले? तर ड्रिफ्ट लेअरमध्ये गेले. कुठल्या लेअरमध्ये गेले? ड्रिफ्ट लेअर. एक महत्वाचा मुद्दा, कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन फक्त आणि फक्त n- म्हणा किंवा ड्रिफ्ट लेअरमध्ये घडतं.
कुठल्या लेअरमध्ये घडतं? ड्रिफ्ट लेअरमध्ये घडतं. बरं, आता पहिला मुद्दा तर झाला ऑलरेडी सांगून. पहिला मुद्दा काय बोललो होतो, तेव्हा क्रिएशन ऑफ इन्व्हर्शन लेअर, जेव्हा मी व्हीजीएस कनेक्ट केलेला असतो याच्यामध्ये रिपल्शन होतं आणि हे जे इलेक्ट्रॉन्स पुढच्या याच्यात जातात. आता आता बेटा काय होतं, जेव्हा मी इथे सोर्सला निगेटिव्ह टर्मिनल देतो आणि ड्रेनला काय देतो, पॉझिटिव्ह सप्लाय देतो, म्हणजे ऑटोमॅटिकली हे फॉरवर्ड बायस होतं. कुठला बायस होतं बेटा? फॉरवर्ड. म्हणजे ड्रेनला पॉझिटिव्ह, सोर्सला निगेटिव्ह असं दिलं, समजायचं कुठलं बायस झालं? फॉरवर्ड बायस. जर हे तुमचं फॉरवर्ड बायस झालेलं असेल, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, पुन्हा अट्रॅक्शन होईल का रिपल्शन होईल बेटा? हा याला काय करेल? रिपेल करेल. हा याला काय करेल? रिपेल. रिपेल केलं हे जे होल्स आहेत ते होल्स पुढे जातील, पुढून पुन्हा ते कुठल्या लेअरमध्ये येतील बेटा? ड्रिफ्ट लेअर. म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स पण कुठे आले? ड्रिफ्ट लेअरमध्ये. इकडचे होल्स पण कुठे आले? ड्रिफ्ट लेअरमध्ये. होल्स आणि इलेक्ट्रॉन्सचं काय होईल बेटा? रिकॉम्बिनेशन. यालाच त्यांनी डबल इंजेक्शन असं पण म्हटलंय. यालाच त्यांनी काय डबल इंजेक्शन का? तर हे इलेक्ट्रॉन्स इकडे आले, हा सिंगल इंजेक्शन, आणि होल्स पण इकडे आले, हा डबल इंजेक्शन. ठीक आहे. बर, मागच्या याच्यात क्रिएशन ऑफ इन्व्हर्शन लेअरमध्ये हे होतं का? नव्हतं होत. का? तेव्हा मी इथे काहीच बोललो नव्हतं बेटा. याला फॉरवर्ड बायस बोललो होतं का? नाही. म्हणजे काय? कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन दोन महत्वाच्या गोष्टींमुळे घडते. पहिले, तुमचा व्हीजीएसचा सप्लाय चेंज करा. सेकंड, हा जो आहे इथे काय आलं पाहिजे? तुमचं फॉरवर्ड बायस झालं पाहिजे. कुठलं बायस झालं पाहिजे? फॉरवर्ड बायस. ठीक आहे. तिसरी महत्वाची गोष्ट की बाबा रे, तुमचा जो कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन आहे तो कुठल्या लेअरमध्ये घडतो? तर ड्रिफ्ट लेअरमध्ये. कुठल्या लेअरमध्ये घडतो? ड्रिफ्ट लेअरमध्ये. ठीक आहे. मग जेव्हा मी असं केलं, ऑलरेडी इन्व्हर्शन लेअरमुळे हे इलेक्ट्रॉन्स इकडे आलेले आहेत आणि हा फॉरवर्ड बायस झाल्यामुळे होल्स जे आहेत ते इकडे येतात. ऑटोमॅटिकली होल्स इकडे आले, इलेक्ट्रॉन्स पण इकडे आले, दोघांचं काय कॉम्बिनेशन होईल? डबल इंजेक्शन लेअर तिथे फॉर्म होतो. कशामध्ये? ड्रिफ्ट लेअरमध्ये. आणि ह्याच कन्सेप्टला त्याने काय नाव दिले बेटा? कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन. याच कन्सेप्टला त्याने काय नाव दिलंय? कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन. डोक्यात घुसलं? पुन्हा एकदा, क्रिएशन ऑफ इन्व्हर्शन लेअर आधीच होतं, त्याच्यामध्ये सप्लाय असा नव्हता, असा होता. बरोबर? त्याच्यामध्ये सप्लाय असा नव्हता, असा होता. पुढे आता क्रिएशन ऑफ इन्व्हर्शन लेअरमुळे इलेक्ट्रॉन्स इकडे आलेले आहेत. आता मी जो सप्लाय तो खालच्या साईडला घेतला आणि व्हीजीएसला काय केलं बेटा? आणि ड्रेनला काय केलं? फॉरवर्ड बायस. म्हणजे सोर्स आणि ड्रेनला काय केलं? फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायस केल्यामुळे इकडचे जे होल्स आहेत ते पुढे गेले, इकडचे जे होल्स आहेत ते काय होतात? पुढे गेले. इलेक्ट्रॉन्स इकडे आलेत, होल्स पण इकडे आलेत, डबल इंजेक्शन लेअर फॉर्म झालाय. आणि हे सगळं काही घडतंय ड्रिफ्ट लेअरमध्ये. म्हणजे कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन माझं घडतं ड्रिफ्ट लेअरमध्ये. आणि ह्याच कन्सेप्टला त्याने काय नाव दिलं बेटा? कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन. ह्याच कन्सेप्टला त्याने काय नाव दिलंय? कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन. कळालं बेटा? ओके. आता माझा सेकंड पार्ट हेडिंग टाका, कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन. क्रिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन. हेडिंग टाका, क्रिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन. क्रिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन. व्हिडिओ पॉज करायचा आहे, डायग्राम काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, डायग्राम काढून घ्यायची आहे. ओके, डायग्राम झाली असेल. पुढे लिहून घ्या. लिखापुढे चालू करतोय. The above figure shows the concept of conductivity modulation. The above figure shows the concept of creation of conductivity modulation. असेल. The above figure shows the concept of creation of conductivity modulation. The above figure shows the concept of creation of conductivity modulation. पुढे, the conductivity modulation takes place in the n- drift layer. The conductivity modulation takes place in the n- drift layer. In the n- drift layer. Next, due to the creation of the inversion layer मुळेच, due to the creation of the inversion layer, the electrons from the source are injected into the drift layer with the help of a channel. काय म्हणतो बेटा? हा
ड्यू टू द क्रिएशन ऑफ इन्व्हर्शन लेअरमुळे ऑटोमॅटिकली सोर्स मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कशामध्ये आले बेटा एन मायनस ड्रिफ्ट लेअरमध्ये आलेले आहेत. पुढचा पॉईंट, ड्यू टू द ड्यू टू द जंक्शन J3 is followed by S. Due to the junction J3 is followed by S. It will inject the holes into the buffer layer. It will inject the holes into the buffer layer, which will further move into the drift layer. Due to the junction J3 is followed by S. It will inject the holes into the buffer layer. Which will further move into the N minus drift layer. Puts a point. In this way, double injection ब्रॅकेटच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन्स अँड होल्स takes place in the drift layer and thus conductivity modulation takes place. एक पॉइंट ऐड करायचा आहे. ड्यू टू द कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन there is reduction in the on-state resistance and also on-state power loss. ओके बच्चेलो, झालं लिहून. ओके, इथे आपलं आता ऑपरेशन झालं. पुढचं बेटा आता मेरिट्स, डिमेरिट्स, ॲप्लिकेशन्स ऑफ IGBT. पुढचं कन्सेप्ट कुठला आहे? मेरिट्स, डिमेरिट्स अँड ॲप्लिकेशन्स ऑफ IGBT. हे कधी बघायचं बेटा आपल्याला? उद्या. आज काय बघितलं? टाईप्स बघितले. क्रिएशन ऑफ ऑपरेशनचे 2 टाईप्स, क्रिएशन ऑफ इन्व्हर्शन लेअर आणि क्रिएशन ऑफ काय बेटा कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन. ओके, ठीक आहे. दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.